सर्वांना जय शिवराय। मनोज जरांगे पाटलाच्या मुंबईतील आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया देताना केवळ शासन निर्णयावर प्रतिक्रिया देता येणार नाही। त्याचं कारण त्या आंदोलनामध्ये त्यांचं नेतृत्व, त्यांना मिळालेला पाठिंबा आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने एवढी संख्येने सहभाग घेतला त्या सगळ्या गोष्टीचाही उल्लेख करावा लागतो। परंतु हे सरकार अतिशय ताकदवर आहे आणि त्यांचे अधिकारी आहेत, फडणवीस साहेब अनुभवी आहेत। आंदोलनामध्ये त्या पद्धतीने सरकार उद्या काय करू शकतं याचा अंदाज न आल्यामुळे कोर्टामध्ये अनेक गोष्टीच्या अडचणी आल्या। त्याशिवाय मीडियात ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्याचा अंदाज ग्रामीण भागातल्या मराठा समाजाच्या लोकांना आला नाही, त्याचाही त्या ठिकाणी उपयोग झाला आणि एकंदरीत कोर्टामधूनच जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं अशा पद्धतीचा आदेश आल्यानंतर जरांगे पाटलांच्या हातातही फार गोष्ट राहिली नाही आणि तेव्हा सरकारला शक्ती आली आणि त्यांनी फक्त आम्ही बैठका घेतोय, आम्ही विचार करतोय अशा पद्धतीने 2 दिवस घालवले। आणि जेव्हा कोर्टाने स्ट्रॉंग आदेश दिला तेव्हा त्यांनी एक GRचा ड्राफ्ट तयार केला, जरांगे पाटलांना निरोप दिला की आज संध्याकाळी तुम्हाला उठावं लागतंय, कारण कोर्टाचा आदेश सक्त होता। मी तिथे मैदानावरच होतो काल। SRPFची त्या ठिकाणी तुकड्या होत्या, पोलिसांचा मोठा फौजफाटा होता आणि सगळं दिसत होतं की आता हे आंदोलन गुंडाळण्याची तयारी सरकार करते। या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांना पहिल्यांदा डेलिगेशन भेटायला आलं। त्यांनी कदाचित निरोप दिला असेल की तुम्हाला हे मान्य करावं लागेल आणि नाहीतर उठावं लागेल आणि मग समाज चिडू शकतो, त्या ठिकाणी दंगल होऊ शकते किंवा समाजाचा असंतोष वाढू शकतो। हे सगळं होऊ नये म्हणून सरकारने आणि जरांगे पाटलांनी सुद्धा याच्यावरती चाणाक्षपणे एक ते जो मसुदा होता त्याला मान्यता दिली आणि त्या ठिकाणी जो जमाव होता त्याला शांततेने परत जाण्यासाठी एक वाट मोकळी करून दिली। त्यामुळे ते सुद्धा त्या नेतृत्वाचं आणि तिथल्या आंदोलकांचं यशच म्हणावं लागतं, त्याला अपयश म्हणता येणार नाही। याच्यात दुसरी बाजू अशी की सरकारने मीडिया आणि कोर्टाचा फायदा करून घेऊन मराठा समाजावर दबाव वाढवला। याच्यामध्ये त्यांनी त्याला यश मी म्हणणार नाही, कारण हे मराठा समाजाच्या हिताचं त्यांनी केलेलं नाहीये। राहिला प्रश्न तुम्ही म्हणता त्या GRचा, सगळे गैरसमज समाजामध्ये असे आहेत की हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे। मुळामध्ये अशा पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, अशा पद्धतीने सातारा गॅजेट पण लागू होऊ शकत नाही। पण हैदराबाद गॅजेटमध्ये काय आहे? हैदराबाद गॅजेट हे 1909चं निजामाच्या काळातलं प्रोव्हिन्शियल सिरीजचे गॅजेट एरिया म्हणजे एक माहिती पुस्तिका आहे। त्याच्यामध्ये मराठवाड्यात तेव्हा 5 जिल्हे होते, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड। या 5 जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या जाती राहतात, त्यांची साधारण संख्या किती आणि त्यांचं साधारण व्यवसाय काय, अशा पद्धतीचं वर्णन आहे। या हैदराबाद गॅजेटमध्ये कोणत्याही गावाचं वर्णन नाही, कोणत्या गावात किती कुणबी राहतात त्याचं वर्णन नाही किंवा कोणत्या व्यक्तीचंही त्याच्यात नाव नाही, वर्णन नाही। त्यामुळे हैदराबाद गॅजेटमुळे काही घडतंय असं अजिबात नाहीये। GR मध्ये जे हैदराबाद गॅजेट लागू करणे वगैरे वगैरे जी कथा सांगितलेली आहे ती केवळ दिशाभूल करण्यासाठी सांगितलेली आहे। हैदराबाद गॅजेट लागू झालेलं नाही। त्यामुळे काय झालंय, आत्ता सरकारने काय सांगितलं की हैदराबाद गॅजेटचे पुरावे बघून, म्हणजे त्याच्यातला एकही पुरावा बघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण त्यात पुरावेच नाहीयेत। पण सरकार असं म्हणतंय की 1967 पूर्वीच्या शेतीच्या वगैरे नोंदी बघून नसेल, शेतीचे नोंद तर प्रतिज्ञापत्र घेऊन ते प्रतिज्ञापत्र त्या नोंदी 1967 पूर्वी महाराष्ट्राचा रहिवासी असण्यासाठी वाक्य वापरलेलं आहे, जातीचा दाखला देण्यासाठी नाही। पण जातीचा दाखला देण्यासाठी जे वाक्य आहे ते असं आहे की रक्ताच्या नात्यात किंवा कुळामध्ये कोणाकडे जरी नोंद असेल, म्हणजे एका आडनावाची नोंद असेल, तर त्या कुळामधील सगळ्यांना त्याच्या आधारे दाखले मिळू शकतात। आणि समजा मी उदाहरण देऊन सांगतो आता की मी सराटे आहे, आमच्या सराटे घराण्यात कोणाकडेच नोंद नाहीये कुणबी जातीची, मग माझी आत्या गावातच दिलेली आहे, म्हणजे नातेवाईक आहे, पोफळे त्यांचं आडनाव आहे, तर त्यांच्याकडे नोंद असेल, समजा त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल, तर मला त्या नोंदीचा काहीही फायदा होणार नाही, ते गावातले नातेवाईक असले तरी। समजा माझी पुतणी आवटेमध्ये दिली, आवटेमध्ये नोंद असली तरी व्यायी झाले म्हणून त्यांच्या जातीच्या नोंदीचा फायदा सराट्यांना होणार नाही। मग सराट्यांना काय फायदा होईल? समजा सराटे 100 घरं आहेत सराट्यांची, तर त्यातल्या काही घरांचे कसं वंशावळीमध्ये जुळवता ज्याची नोंद आहे त्याच्यापर्यंत ती पोहोचत नाही। मग त्याच्यासाठी ती समिती आहे, गृह चौकशी त्याच्यासाठी होणार आहे की हे एकच कुळ आहे का, हे भावकी आहे का, यांचं रक्ताचं नातं आहे का, हे एकमेकाशी संबंधित आहे का,
तर अशी नोंद कोणत्या तरी एका कुळामध्ये सापडली तर त्या कुळातील सर्वांना, त्या रक्ताच्या नात्यातील सर्वांना त्या नोंदीचा फायदा देण्यासाठी ज्याच्याकडे सर्टिफिकेट, ज्याच्याकडे नोंद आहे तो ॲफिडेव्हिट देऊ शकतो, हो ते माझ्या भावकीतले आहेत. तर म्हणजे नोंदीचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघत नाही. नोंद असल्याशिवाय कुळात कोणत्या तरी तरच ते कुणबी जातीचा दाखला निघण्याची प्रक्रिया होते, असा हा GR सांगतो. आणि ती गोष्ट आजही लागू आहे. फक्त या ठिकाणी नवीन सांगितलेलं आहे की जी समिती नेमली ती समिती गृह चौकशी कशाची करील, तर वंशावळ जुळवता जर अडचणी असतील तर ती वंशावळ जुळवण्यासाठी एकाच कुळातील लोक असतील, रक्ताच्या नात्यातील असतील, याच्या चौकशा करून ते त्याला सकारात्मक प्रमाणपत्र देऊ शकतात की हो हे सर्टिफिकेट मागणारी व्यक्ती आणि ज्यांचं प्रमाणपत्र आता अस्तित्वात आहे ते एकमेकाचे नातेवाईक आहेत, रक्ताचे नातेवाईक आहेत. जरांगे पाटील म्हणतात की कालच्या GR मुळे, निर्णयामुळे मराठवाड्यातले जे मराठी बांधव आहेत ते आता आरक्षणात जाणार आहेत, त्या आरक्षणातून राहणार नाही. माझं म्हणणं हे वाक्य कलेक्टरने म्हणलं पाहिजे, हे वाक्य जे जातीचे दाखले देतात त्यांनी म्हणलं पाहिजे, हे वाक्य फडणवीस साहेबांनी म्हणलं पाहिजे, कारण ते दाखले ते देणार आहेत. आणि मी आधीच सांगितलं की हैदराबाद गॅजेटमध्ये सगळ्यांना कुणबी करण्याची जादू नाहीच आहे, त्याची प्रक्रिया वेगळी आहे. समजा एखाद्या गॅजेटच्या आधारे किंवा एखाद्या रेकॉर्डच्या आधारे जर करायचं असेल, जात म्हणजे या जातीचे लोक त्या जातीचे असं सांगायचं असेल तर त्याला प्रक्रिया म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत, त्यांनी त्याच्याबद्दल विस्तृत अहवाल देऊन नोंदीचा सहारा घेऊन आम्हाला प्राथमिकदृष्ट्या वाटतं की आजचा मराठा समाज हा याच्यानुसार कुणबी ठरतो. मग त्यांनी ते आयोगाकडे पाठवायचे, कारण आयोग फुलफ्लेज आता अस्तित्वात आहे. मग आयोगाने त्याचा सगळा अभ्यास करून सरकारला सकारात्मक एक शिफारस द्यायची आणि मग त्याच्यानंतर सरकार निर्णय घेऊ शकतो की आजचे मराठा हे कुणबीच आहेत मूलतः, त्यांना कुणबी जातीचे दाखले दिले पाहिजे, असं ते त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात. ही प्रक्रिया झाली नाही. याला एक मध्य मार्ग पण होता. मग हे डॉक्युमेंट लक्षात घेऊन शिंदे समितीच्या अहवालाच्या आधारे सरकारने एक परिपत्रक स्पष्टीकरण काढलं असतं की मराठवाड्यामध्ये आम्हाला जे आढळून आलेलं रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार मराठा समाज हा प्राथमिकदृष्ट्या कुणबी सदृश आहे. 1 जून 2004च्या GR मध्ये मराठा कुणबी मराठा ओबीसीत घातलेले आहेत कुणबीच्या पोटजाती म्हणून. त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी जातीची नोंद नसेल त्यांना सुद्धा मराठा आणि कुणबीचे तत्सम हे दिसते का, वैशिष्ट्य दिसतात का, म्हणजे हे शेती करणारे आहेत का, हे गावात राहतात का, आणि यांचे मराठा आणि कुणब्यांचे रोटीबेटी व्यवहार होतात का, असं सगळं त्याच्यात लिहून आता जो नियम आहे ज्याच्यामध्ये नोंद नसताना प्रमाणपत्र देता येतात 4-3 मध्ये, तर त्याचा आधार घेऊन सरकारने एक स्पष्टीकरण पत्र जर काढलं असतं तर सगळ्यांना मिळालं असतं. ते स्पष्टीकरण पत्राचा ड्राफ्ट जरांगे पाटलांनी सरकारकडे दिलेला होता, सरकारने त्याला केराच्या टोपलीत टाकलं आणि म्हणून ही अवस्था ओढवलेली. त्या जरांगे पाटलांनी पहिल केलेली होती, केली नव्हती असं नाही, पण सरकारला खरं द्यायचं नाही ना, सगळ्यांना द्यायचं असतं तर कशाही प्रकारे देऊ शकतात. आणि त्यामुळे याच्यामधून सगळ्या मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले मिळतील मराठवाड्यात असं नाहीये. हे अधिकाऱ्यांनी सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवते. म्हणजे ही फसवणूक म्हणता येईल, एक प्रकारे फसवणूक म्हणता येईल. फसवणूक हा शब्द मी वापरत नाही. त्याचं कारण असं आहे की जरांगे पाटलांना दाखवलं, जरांगे पाटलांनी वाचून दाखवलं, सर्वांसमक्ष 2 पक्षांनी त्याला मान्यता दिली, त्यामुळे त्याची फसवणूक कसं म्हणणार. दोघांनी व्यवस्थितपणे समजून उमजून समाज हितासाठी त्या ठिकाणी दंगल होऊ नये किंवा अनरेस्ट होऊ नये असा सगळा एकच साधक बाधक विचार करून घेतलेला निर्णय ना तो. याचं भवितव्य काही नाही. हे जे आता कुणबी जातीच्या नोंदीच्या आधाराने जे मिळतं त्याच्यामध्ये वंशावळ जुळवण्यामध्ये थोडा फायदा होईल, इथलं परसेप्शन बदलेल. कारण आम्ही 67 पासून बघत होतो की इथे कुणबी राहतच नाही. जरांगे पाटलाच्या निर्णयामुळे शिंदे समिती आली, इथे कुणबी राहतात हे सिद्ध झालं. आता याच्यामुळे सगळ्यांचं काय होईल, धारणा होईल की इथे कुणबी राहतात, मग त्यांना द्यावे लागतात. तर मग मोठ्या प्रमाणात लोक कुणबी जाती ज्यांच्याकडे नोंदी सापडले तिथे अर्ज करतील, तिथे दाखले घेतील. आणि हा जो भ्रम पैदा झालेला आहे की मराठ्यांना आरक्षणच नाही, हे पण चुकीचं आहे ना. 10% एसीबीसी आरक्षण भारतामध्ये एका जातीला 10% कोणालाच दिलेलं नाही, मराठ्यांना 10% दिलेलं आहे. बरं, घटनात्मक तरतूद आहे 342 याची की फक्त मराठ्यांचंच आरक्षण लिगल आहे. हे मी ओरडून सांगतोय मराठ्यांना की तुम्ही या नॅरेटिव्ह मधून बाहेर पडा. ओबीसीचं आरक्षण चालू आहे म्हणजे ते कायदेशीर आहे. हे जे खोटं सांगितलं जातं ते खोटं आहे हे सिद्ध करा. मराठ्यांच्या हातात मोदींनी अनुभव दिलेला आहे. 342 ए, 338 बी आणि 366-26C हे कलम घातले घटनेमध्ये, त्याचा वापर केला तर एसीबीसी हेच आरक्षण घटनात्मक ठरते.
ओबीसी आरक्षणाची लढाई आपली चुकीच्या ट्रॅकवरची खरं तर आपलं कुठेतरी म्हणजे हा 10% हाच मार्ग एकमेव का तिकडे म्हणजे ज्या गावाला जायचंय तो गावचा रस्ता न दाखवता दुसरीकडे नेला मराठ्यांना फायदा कशामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये आहे का सध्या 10% आहे त्याच्यामध्ये? जातोय. आणि किती कसं पक्षात? एक लक्षात घ्या की कुणबीचा विषय केव्हा आला होता, मराठवाड्याचं आंदोलन केव्हा सुरू झालं, जेव्हा 21ला आमचं एसीबीसी गेलं होतं. मग त्यावेळेला आमच्याजवळ पर्याय नव्हता, कारण वरचं टिकत नाही. मग आता मराठवाड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मराठवाड्यापुरती भूमिका घेऊन आंदोलन सुरू केलं होतं. आता ते मराठवाड्याचं होत असताना आपण महाराष्ट्र स्तरावर मागणी नेली, मग ते फिसकटलं, मग सगळे स्वर्य आलं, ते पण झालं नाही. आणि दरम्यान सरकारने एसीबीसी आणलं. मग आता मार्ग बंद होता जातात ना पुढच्या स्टेप्स आल्यानंतर. मग आता मराठ्यांना काय वाटत होतं तेव्हा जे राहून गेलेलं आहे ते आता करून घेऊ. मग आता करून घेण्यासाठी हैदराबाद गॅजेट आलं. मग ते परिपूर्ण लागू करता येत नाही, कारण सरकारलाही माहिती एक आरक्षण दिलेलं आहे, ओबीसी अंगावर येणार, असं कसं लागू करणार. पण मराठा समाजामध्ये असं काही घटक आहे जे पॉलिटिकल ऍस्पायरंट्स आहेत, त्यांना पाहिजे राजकारणामध्ये जायचंय. मग कुणबी जातीचे दाखले घेतले तर राजकारणात उभं राहता येतं ना. आणि त्याच्यात काँग्रेसचे लोक आहेत आंदोलनामध्ये, शरद पवार साहेबांचे लोक आहे, उद्धव ठाकरे साहेबांचे लोक आहे, गावगावचे इच्छुक लोक आहेत. मग त्यांना वाटतं ना कुणबीच झालं पाहिजे म्हणून. जरांगीची लढाई राजकीय आरक्षणासाठी जास्त वाटते का मागणी? नाही, जरांग्याच्या मनात काय हे मी सांगू शकणार नाही, पण असे लोक आहेत आंदोलनामध्ये हे तर सांगू शकतो की ज्यांना राजकीय फायदा घ्यायचा आहे आरक्षणाचा. पण मराठा समाजाचं मी सर्वेक्षण केलं, मराठवाड्यात मी फिरलेलो आहे. आमचं मराठा समाजाची मागणी कायमस्वरूपी शैक्षणिक आणि याची नोकऱ्यातल्या आरक्षणाची, त्यांनी राजकीय आरक्षणाची मागणी केलेली नाहीये. त्यामुळे एसीबीसी हा जो कायदा आहे आणि घटनेतली जी कलमं आहे ती राजकीय आरक्षणाला लागू होत नाहीत. त्यामुळे तिथे राजकीय आरक्षण मिळत नाही. आणि ते आरक्षणच आहे, ते कोर्टात चॅलेंज झालं तर आपलं कर्तव्य आहे लढणे, सरकारसमोर भांडणे, ते लिगल करून घेणे, घटनेच्या तरतुदी दाखवणे, वकिलांमध्ये त्याच्यामध्ये संवाद करणे. खूप मार्ग अजून आहे ना शिल्लक. थोडक्यात की आरक्षण आंदोलन गुंडाळायला लावलं सरकारने का जरांगी पाटलांनाच गुंडाळून घेतलं? जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा 2 पक्ष असतात. मी आंदोलकच आहे, 84 पासून मी मैदानावर आंदोलन करतो, नेता पण राहिलेलो आहे. मुळामध्ये 2 पक्ष जेव्हा वेगळे असतात, एक पक्ष दुसऱ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतो. सरकारने त्यांची चाल चालली, जरांगे पाटलांनी त्यांचं काम केलं, त्याच्यामध्ये सरकार भारी पडलेलं आहे. कोर्टाचा आदेश घेतल्यानंतर जो कायदा मानणारा माणूस आहे, घटना मानणारा माणूस आहे, शांतताप्रिय समाजाचा नेता आहे, त्याला कोर्टाचा आदेश मानावाच लागेल ना. मग जे शक्य होतं सरकारकडून करून घेणं, कागद घेणं, ते त्यांनी घेतलेलं आहे. पर्याय तरी काय होता जरांगे पाटला? सरकारने फसवलं नाही म्हणतात. मी फसवला हा शब्द वापरणारच नाही. जरांगे पाटलांकडे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी हा शासन निर्णय स्वीकारला. कोर्टाचे आदेश आल्यानंतर जरांगे पाटलांकडे पर्याय नव्हता हे म्हणावंच लागतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.